तुमच्या गोपाळची मानसिक स्थिती चांगली नाही आहे. त्याला तुमच्या बिगर दुसरं कुणी बी बरं करू शकत नाही. माझा मुलगा कुठे आहे? माझा मुलगा गोपाळ, माझा लेक. भीमराव, भीमराव कुठे आहे? भीमराव कुठे आहे? येईल क्यों? कधी येईल? बाळा तू काळजी करू नकस, येईल क्यों? गोपाळ, तू माझा मुलगा आहेस. मी तुझी आई आहे. मी तुझी आई आहे बाळा. माझा गोपाळ आहेस तू. भीम चल ना आपण खेळूया. पण गोपाळ, स्वतःच्या आईला तरी भेट. चल ना आपण खेळूया. हा इथे कसा आला? आमच्या इथे एक महाराज आहेत, त्यांनीच इथं गोपाळ तू बस, मी लगेच येतो. तू येशील ना? पळून तर नाही जाणार ना? वय येईन. वचन दे. वचन. आत या की तुम्ही. तुम्ही इथं राहिलात तर समजा हळूहळू नीट होईल. थांबा. आत यायच्या आधी तुम्ही हे जाणून घ्या का तुम्ही स्पृश्य जातीचा आहात आणि आम्ही अस्पृश्य जातीचं. तुम्ही सगळ्यांनी मला माझा मुलगा परत दिलाय. यापेक्षा मोठं माझ्या नजरेत काय मोठं असणार? फक्त आपल्याला या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की महाराजाला ह्यातलं काय कळलं नाही पाहिजे की गोपाळची आई आपल्या घरात राहते. तुम्ही काय बी काळजी करू नका बाबा, त्यांना काय बी कळणार नाही. चल. तू कुठं चाललायस? काय चुकीचं नाही करणार आहे बाबा, विश्वास ठेवा. चल. आत या की. महाराज, महाराज, काय झालं? महाराज, केव भीमराव आपल्या संघ एक बाईला घेऊन आलाय. बाई कोण असू शकते? माहिती नाही महाराज. कुठे गोपालचे नातेवाईक तर भेटले नाहीत ना? आनंद, आनंद, तुला मावशी शोधते हाय. हा बाळादादा. अरे कुठे गेला होतास? मावशी आली आहे. अरे बाळादादा, मी दूध आणायला गेलो होतो पण मिळालंच नाही. ती मावशी आली आहे ना,
तर विचार केला आज खीर खाऊया. चल ठीक आहे आता. मावशी तुझी वाट बघते आहे. खीरच्या जागी काहीतरी दुसरं खाऊ. चल. ठीक आहे. म्हणजे मावशी आली आहे. तेच तर मी विचार करतोय. गोपाळच्या घराच्या संबंधी महाराजांना सुद्धा माहिती नाहीये की तो कुठून आलाय म्हणून. ज्याला माहिती होतं, ज्यांनी महाराजाला भेटवलं होतं त्याला, तो तर मेला. तर त्याची माहिती भीमरावला कशी असेल? गोपाळ, आपण तिघं खेळूया, ठीक आहे? ठीक आहे. आपण सगळे अटक मटक चवळी चटक खेळूया. गोपाळ, तुला येतं ना? नाही. बरं मी दाखवते. असा हा हात असा ठेव. अटक मटक चवळी चटक. महाराज, आता गोपाळची आई भेटली आहे तर गोपाळ बरा बी होईल आणि मग तुमच्या पाखंडाचा खरा चेहरा समद्यांसमोर येईल. त्यानंतर साताऱ्यातनं तुम्हासनी कायमचं जावं लागेल. भीम, ये ना तू पण खेळ. हो हो, तू सुद्धा खेळ ना. ये. अटक मटक चवळी चटक. चवळी झाली गोड गोड. बाबा, आम्ही महाराज आणि बाकीच्यांना असं ऐकवलंय की ही जी काकी आहे ही आमची मावशी आहे. म्हणून तुम्ही समदे बी असंच सांगा. सांगायचं काय त्यात? आजपासून मी तुम्हा सगळ्यांची मावशीच आहे. माझ्यासाठी यापेक्षा मोठं काय असेल की तुम्हा सर्वांशी, ज्यांनी माझ्या मुलाला वाचवलं, त्या सगळ्यांशी काहीतरी नातं जोडू शकले. राहू द्या की. तुम्ही कशाला करताय? राहू दे की. तू समंजुळ करतील. आता हे घर सुद्धा माझंच आहे आणि आपल्या घरात केर काढण्यात कसला कमीपणा. मीरा, दूध. म्या चहा करून आणते. तुळसा, हा त्या बाळा हे जरा नेऊन आत ठेव. म्या चहा करून आणते. हा, ही औषधं वैद्यजींनी गोपाळला दिली आहे. याचा काढा बनवून सकाळ संध्याकाळ द्यायला सांगितलं आहे. आणखी काय म्हणाले वैद्य? किती वेळ लागेल माझा मुलगा बरा व्हायला? त्यांनी सांगितलं की लवकर बरा होईल, फक्त हे औषध पाजत राहा. बाबा, गोपाळ कदाचित कवा तरी बरा होईल. मावशी, चला आपण मिळून काढा बनवूया. आणि तुम्ही ना गोपाळला त्याच्या लहानपणीच्या गोष्टी सांगा, कारण या औषधापरीस जालीम त्या गोष्टी असतील. ठीक आहे, मी त्याला गोष्टी सांगेन. गोपाळ, आज आपण दिवसभर खेळूया. मज्जा येईल ना? खूप मज्जा येईल. नाही आनंद दादा, गोपाळ संग बाळा दादा, तुळसाताई आणि मंजुळाताई खेळणार आहेत. आजपासून आपली शाळा सुरू झाली आहे ना, त्यामुळे आपण शाळेला जायचंय. सुट्ट्या संपल्या वय? वय संपली. शाळा उघडल्या आहेत, मग काय झालं? अभ्यास थोडीच होणार आहे तिथे. म्हणजे काही कळालंच नाही महाराज. म्हणजे आता आपण चर्चा पसरवायची. चर्चा? या गावातल्या मुख्य शाळेतून भीमराव आणि त्याच्या भावाला काढून टाकलंय. त्यामुळे इथून सगळ्यात जवळ असलेल्या शाळेत ते लोक शिकायला जातात. परंतु त्यांचं शिकणंच मुळात आपल्याकरिता धोकादायक आहे.
आजूबाजूच्या सर्व शाळांना, त्यांच्या शिक्षकांना, त्यांच्या मुख्य लोकांना, विद्यार्थ्यांना निमंत्रण पाठवा की सगळ्यांनी इथे यावं आणि या चर्चेमध्ये भाग घ्यावा. येणाऱ्या 30 दिवसात आम्ही शिक्षकांच्या आयुष्यात, शिक्षणाच्या अस्तित्वात धर्माचं स्थान काय आहे याबद्दल बोलू. हो, आणि मध्ये मध्ये प्रभूंचं कीर्तन देखील होईल. लई झाक योजना आहे महाराज. भीमराव विद्यालयात तर जाईलच, पर त्यासनी शिक्षण नाही तर खाली विद्यालयाच भेटल, कारण का त्याला शिकविणारे सगळे शिक्षक आपल्या चर्चेत राहील. तर महाराज आम्ही आता सगळ्यांना सूचना देऊन देतो आणि बाकीच्यांना पण सांगतो की चर्चेसाठी उपस्थित राहा म्हणून. अवश्य. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यापेक्षा आपलं ते यश असेल जर आपण त्या भीमरावाच्या शिक्षणामध्ये बाधा आणू शकलो. होय महाराज. आता लवकरात लवकर आमच्या मूर्तीची स्थापना होणं गरजेचं आहे, कारण आम्हाला हे दिसतंय की सातारा सोडण्याची आमची वेळ जवळ आलेली आहे. हे काय आहे? हा काढा आहे. मला नाही प्यायचा. हा जे पितोय मला तेच प्यायचंय. ठीक आहे, मी लगेच आणायला सांगते. मंजुळा जा दूध घेऊन ये. नाही, मला ह्याच्या हातातलंच दूध प्यायचंय. अरे गोपाळ, भीम दूध पितोय आणि मंजुळा बी तुला दूधच आणून देते ना, मग पिऊन घे ना. नाही, मला हेच प्यायचंय. मला हेच प्यायचंय. मला हेच प्यायचंय. मला हेच ठीक आहे प्यायचंय. गोपाळ, घे पी. हे घे, आता तू पी. एक घोट तू पी आणि एक घोट मी पीन. नाही गोपाळ, तू माझं उष्ट नग पिऊस. मी दुसरं दूध घेतो. नाही, दोघं एक एक घोट प्यायचं, नाही तर मी दूध फेकून देईन. पी 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 पी. आधी पी. आधी तू पी. नाही गोपाळ, मला कळतंय बाळा की तुला कशाची काळजी वाटतीये. आता जसा तू आहेस तसाच माझं बाळ गोपाळही आहे आणि मी सुद्धा तशीच आहे. पण मावशी, जेव्हा गोपाळ बरं होईल कोण गोपाळ? कधी बरा होईल? जेव्हा ह्यो बरं होईल तेव्हा याला या समजा गोष्टी समजतील. तेव्हा त्याच्या नजरेत मी गुन्हेगार नाही बनणार का? त्यानं मला माफ केलं तरी बी. एका आईवर विश्वास असेल तर लक्षात ठेव, गोपाळच्या नजरेत ते लोक गुन्हेगार असतील ज्यांच्यामुळे याची अशी अवस्था झालीये. तू नाहीस, कणभरही नाही. घे
देवाची काय लिहिलाय का हा गोपाल स्पृश्य समाजाचा असून सुद्धा त्यासनी या लोकांबरोबर राहायला लागतंय आणि त्यासनी या भीमरावचं उष्ट प्यायला लागतंय. अनर्थ आहे हा, अनर्थ आहे. ए चहावाल्या, ही काय देवाची लीला नाही हाय, तर तुम्ही समद्यांनी केलेला गोंधळ हाय. वर्षानुवर्ष सावरायचा प्रयत्न करताय, पर अजून सावरू शकले नाही का? कारण जेव्हा कधी आम्ही सावरायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तुम्हा समद्यांचं काही ना काहीतरी नवीन नाटक सुरूच होतं. पर काळजी करू नकास, तुमच्या देवाची लीला तर तेव्हा सुरू होईल जेव्हा तुम्ही समद्यांनी केलेल्या पापाचा हिशोब मागितला जाईल. आणि आता लवकरच तुमचा हा देव तुमच्या पापाचा हिशोब करणार आहे. आता तू आम्हाला ज्ञान देणार वय आणि कान उघडे ठेवून ऐक. आमच्या देवाला एवढा वेळ नाहीये का तुम्हा लोकांवर खर्च कराल. तो ज्ञान नाही देत आहे, फक्त खरं काय ते सांगतोय. तू आपल्याला ऐकत राहा रे, नाहीतर दुसरा पाय पण तोडून टाकू. रामजी, ये पुरंजन. रामजी, गोपाळची आय आहे. हे समद बघून एक गोष्ट तर मानावी लागेल रामजी, की आयुष्य लय वर्षांपर्यंत सतत चालत राहणारं एक नाटकच आहे, ज्यामध्ये कित्येक कलाकार येतात आणि जातात. तू बरोबर बोललास पुरंजन. प्रत्येक पात्राला आपली मर्यादानं आवश्यकतेची माहिती असली पाहिजे, तरच आयुष्य चांगलं चालतं. तुम्ही लोकांनी कोणत्या दोन लोकांना इकडे येताना बघितलं का? का? चोर आहेत ते दोघं. आमच्या दुकानातून भजी घेऊन पळालेत ते दोघं. अब नाही, आम्ही तर कुणाला बी नाही बघितलं. होय, आम्ही बघितलं. ती दोघं तिकडे पळून जात होते. चल रे. तुम्ही दोघं बाहेर या आता. ती लोक गेलेत. हे बघा, तुम्ही चोर नाही आहात. खाण्याच्या गोष्टी चोरणारा चोर नसतो, तर भुकेलेले असतात. या बाहेर. ऐका, तुम्ही दोघं कोण आहेसा? कुठनं आलायसा? आणि अशी कुठली लाचारी होती की तुम्हासनी जेवण चोरावं लागलं? तर तुमची काही हरकत नसल तर तुम्ही तुमची ओळख बी सांगू शकता. आणि ध्यानात ठेवा का कधी बी चोरी करायला लागू नये, मग परिस्थिती कशी बी असू दे. गोष्ट 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 ऐकायची मला. कोणीतरी गोष्ट सांगा. बरं चल, मी तुला एक आई आणि मुलाची गोष्ट सांगते. भीमराव, तुझी आई कुठे आहे?